नमस्कार मंडळी. मी अबोली बुरांडे, कलावैभव टीमकडून जय श्रीराम गोतावळा ग्रुपचे मनापासून स्वागत करते. कलावैभव यूट्यूब चॅनल हे नेहमीच वेगवेगळे उपक्रम हाताशी घेऊन रसिकांना सर्वतोपरी आनंद देण्याचा प्रयत्न करते. आज आपण सर्वजण एकत्र जमलो आहोत ते श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त भक्तीच्या रंगात रंगून मन शुद्ध करण्यासाठी. तर हा आध्यात्मिक ग्रुप नेहमी ऑनलाईन प्रोग्राम सादर करून आपणा सर्वांना भक्तिरसाचा अनुभव देत असतो. तर मग जास्त वेळ न घेता मी वैशालीताई पांचाळ यांना विनंती करते त्या आपल्याला या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करतील. पण त्याचपूर्वी वृषालीताईबद्दल थोडंसं बोलायचंय. त्या नाशिक येथील आदिवासी कल्याण मंडळाचे कार्य करतात हे आपण सगळे जाणतोच. तसेच त्या समर्थ रामदास स्वामींच्या परमभक्त व ग्रंथराज अभ्यासिका आहेत. वृषालीताई, आपण सुरुवात करावी. नमस्कार. जय श्रीराम गोतावळा आयोजित श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या कार्यक्रमात मी वृषाली पांचाळ आपले स्वागत करते. श्री अरविंददादा कुलकर्णी यांच्या कल्पनेतून साकारलेला जय श्रीराम गोतावळा ग्रुप हा नेहमीच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. या कार्यक्रमातून आपल्या भारतीय संस्कृतीच्या सणावारांची जोपासना करण्याचा हा आपला एक छोटासा कार्यक्रम आहे, प्रयत्न आहे. कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण आध्यात्मिक चिंतन, मनन, उपासना असं करत असतो व त्यातून आपल्याला नवीन ऊर्जा, आनंद मिळतो. आज श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या या सोहळ्यात भक्तिगीत, भजन, पाळणा, आरती अशा भक्तिमय वातावरणाचा आपण आनंद घेऊया. आपण जप करूया सुरुवात करण्यापूर्वी. ओंकार. ओंकाराने सुरुवात करूया. हा, कार्यक्रमाची 3 सुरुवात वेळा ओंकार होईल आणि मग कार्यक्रम सुरू होईल. ओंकाराचा जप करूया. सुरू. हो चला. हो. ओ ओ ओ ओ धन्यवाद. यानंतर येतील श्री प्रदीपजी आचार्य गुरु. हे पुणे येथील सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघात संगीत विभाग सांभाळतात. गीत रामायणचे कार्यक्रमही ते करत असतात. तर आता ऐकूया त्यांच्या सुरेल आवाजात गीत गायन. प्रदीपजी, प्लीज. विमोह त्यागुन कर्मफलांचा, विमोह त्यागुन कर्मफलांचा सिद्ध होई पार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. शस्त्र त्याग तव शत्रू पुढती, न च शोभे तुझला. शस्त्र त्याग तव शत्रू पुढती, न च शोभे तुझला. कातर होसी समरी मग तू वीरोत्तम कसला. घे शस्त्राते सुधीर होऊन, घे शस्त्राते, घे शस्त्राते सुधीर होऊन, रक्षाया धर्मार्था, रक्षाया धर्मार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या कुलबाधा, कर्तव्याच्या पुण्यपथावर मोहांच्या कुलबाधा. मोही फसता मुक्तशील वीरा मुक्तीच्या मार्गा,
इह परलोकी अशांतीने तव, इह परलोकी अशांतीने तव विक्रम चुकविल माथा, विक्रम चुकविल माथा. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. कुणी आप्तना कुणी सखाना जगती जीवाचा. कुणी आप्तना कुणी सखाना जगती जीवाचा. क्षणभंगुर ही संस्कृती आहे खेळ ईश्वराचा. भाग्य चालते कर्मपदानी, भाग्य चालते कर्मपदानी जाण खऱ्या वेदार्था, जाण खऱ्या वेदार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. खूप छान. धन्यवाद आचार्य. रंगहीन मी या विश्वाच्या रंकादे रंगलो. रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो. कौरवात मी पांडवात मी, कौरवात मी पांडवात मी अणुरेणूत भरलो. मीच घडवितो मीच मोडितो, मीच घडवितो मीच मोडितो उमज आता परमार्था, उमज आता परमार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. कर्मफलाते अर्पुन मजला सोड अहंता वृथा. कर्मफलाते अर्पुन मजला सोड अनंता वृथा. सर्व धर्म परित्यजून येई, सर्व धर्म परित्यजून येई शरण मला भारता. कर्तव्याची साध तुझ्या कर्तव्याची साध तुझ्या तुझ सिद्ध करी धर्मार्था, सिद्ध करी धर्मार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. धन्यवाद आचार्यजी. संपूर्ण वातावरण मंगलमय झालंय. हे गीत म्हणजे भगवद्गीतेचा संक्षिप्त अर्थच जणू सांगितला तुम्ही. तर आता यानंतर येतील अनघाताई पत्के. या सातारा जिल्ह्यातील खंडाळा येथील निवृत्त शिक्षिका, BSc B.Ed संगीत विशारद. यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार व महाकवी कालिदास काव्यगौरव पुरस्कार प्राप्त आहेत. त्यांना कविता लेखन व वाचनाची आवड आहेच. शिवाय विविध वृत्तपत्रात व काव्यसंग्रहात कविता व गझल प्रकाशित आहेत त्यांच्या. तर ऐकूया त्यांच्या सुरेल आवाजात श्रीकृष्ण पाळणा. अनघाताई प्लीज. निज निज सुख पाळणा, पाळणा हलवीते मी कृष्णा. क्षणभरी करी शयना, करी शयना नंदाच्या
नंदना निज सुख पाळणा चंदन काष्ठाचा रंगीत भवरंगाचा जडित रत्नांचा वरचेंडू मोत्याचा निज सुख पाळणा कलश सोन्याचा चौकोनी रुप्याचा साखळ दंडाचा मंजुळ शब्द सुखाचा निज सुख पाळणा दोरी निज हाती तुझला गाती गीती सखया हलवीती घे बाळा विश्रांती निज सुख पाळणा ऐशा व्रज बाळा झुलवीती गोपाळा या त्र्यंबकाला वर्णिती वेळा निज सुख पाळणा हलवीते मी कृष्णा क्षणभरी करी शयना नंदाच्या नंदना निज सुख पाळणा निज सुख पाळणा धन्यवाद. धन्यवाद अनघाताई, खूपच छान म्हणालात. आता नाशिक येथील सुवर्णाताई मोजाड त्या श्रीरामदास स्वामींच्या भक्त आहेत. दासबोध अभ्यासकही त्या दासबोध समीक्षकाचेही काम करतात. त्या वनवासी कल्याण आश्रम या संस्थेचे काम करतात. तर ऐकूया श्रीकृष्ण जन्म यावरचे त्यांचे चिंतन. सुवर्णाताई. नमस्कार. हा. नमस्कार, आवाज येतो? हो, येतोय, बोला. नमस्कार, मी सुवर्णा मोजाळ. श्रीराम गोतावळा या सदरात कृष्ण जन्माष्टमी निमित्त आज कृष्ण जन्माविषयी थोडस चिंतन व्यक्त करू. कृष्ण जन्म म्हणजेच गोकुळाष्टमी. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला. मथुरेचा राजा कंस हा अत्यंत क्रूर व अत्याचारी होता, परंतु त्याचे आपल्या बहिणीवर फार प्रेम होते. देवकीचा विवाह वसुदेवाशी झाला होता. देवकी व वसुदेव यांना घेऊन कंस देवकीला सासरी पोहोचवण्यासाठी जात असताना अचानक आकाशवाणी झाली व देवकीचा 8वा पुत्र कंसाचा वध करेल हे ऐकून कंस घाबरला. त्याने वसुदेव देवकीला कारागृहात ठेवले. संपूर्ण हातपाय बेडीने बांधून कैद केलं. त्यांची 6 अपत्य होताक्षणी त्यांचा वधही केला. 7वा पुत्र बलराम हा योगमायेच्या कृपेने देवकी गर्भातून वसुदेवाची दुसरी पत्नी रोहिणी हिच्या गर्भात ठेवला. तोच बलराम होय. नंतर 8वा पुत्र कृष्णाचा जन्म झाला. कृष्ण अष्टमीला मध्यरात्री 12 वाजता बाहेर मुसळधार पाऊस कोसळत असताना श्रीकृष्णाचा जन्म झाला. यमुनेलाही मोठा पूर आलेला होता. तिकडे गोकुळात नंद यशोदेला कन्यारत्न प्राप्त झालेले होते. वसुदेवाने पुत्ररक्षणार्थ बाळाला टोपलीत गुंडाळून गोकुळात पोहोचविणे असे भगवंताने सूचित केलेले. त्याप्रमाणे वसुदेव बाळाला टोपलीत घेऊन निघाले. मोठ्या गहीवरून देवकीने त्याचा मोह सोडला व आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी तिने हा निर्णय घेतला. याप्रमाणे वसुदेव बाळाला टोपलीत घेऊन नंदाच्या घरी गोकुळात निघाला. यमुनेला भयंकर पूर आलेला असताना
कृष्णाच्या पदस्पर्शाने तिने वाट मोकळी करून दिली व बाळ सही सलामत गोकुळात पोहोचले. नंद यशोद्याची कन्या घेऊन कृष्णास यशोदेच्या कुशीत ठेवून मथुरेत वसुदेव पुन्हा परतले. नुकताच जन्मलेला बाळाचा आवाज ऐकून कंस घाबरला व लगेच बाळाकडे पोहोचला. ती मुलगी आहे, तिला सोडून द्या असे विनवणी करूनही कंसाने तीस उंच धरले व आपटण्यासाठी खाली खाली उगारले तेव्हा ती हातातून निसटली व आकाशात पोहोचली व कंसाला म्हणाली, तुझा काळ वृंदावनात सुखरूप आहे. कृष्ण वृंदावनात नंद यशोदेच्या छत्राखाली 9 वर्ष खूप आनंदात राहिला. कंसाचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होते. कंसानेच कपट रचून अक्रूराला सांगून कृष्ण बलरामाला मथुरेत आणले. तेथे कंस, चाणूर असे अनेक दुष्ट राक्षसांचा वध करून वसुदेव देवकी आजोबा यांची सुटका केली. कृष्ण जन्म म्हणजे वाईटाचा नाश व चांगल्याचा जय याचे प्रतीक आहे. म्हणून संपूर्ण भारतामध्ये कृष्ण जन्माष्टमीचा मोठ्या श्रद्धेने साजरी केली जाते. हा उत्सव तर आहेच, पण सर्वश्रेष्ठ व्रत पण आहे. कृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सुवर्णाताई, खूपच छान. यानंतर येतील प्रतिभाताई पाठक. या नांदेड येथील आहेत. सध्या मात्र त्यांचे मुंबई येथे वास्तव्य आहे. आध्यात्मिक अधिष्ठान असणाऱ्या प्रतिभाताईंना अनेक स्तोत्र पदे पाठ आहेत. ऐकूया त्यांच्या मधुरवाणीत श्रीकृष्णाष्टक. प्रतिभाताई, प्लीज. भजे व्रजे कमंडनम समस्त पाप खंडनम स्वचित्तर स्वभक्त चित्तरंजनम सदैव नंदनंदनम सुपीच्छ गुच्छ मस्तकम सुनाद वेणुहस्तकम अनंगरंग सागरम सर्वमोचनम विशाललोचनम नमामि पद्मलोचनम करारविंद भूधरम स्मितावलोक सुंदरम महेंद्रमानधारणम नमामि कृष्णवारणम कदम्बसून कुंडलम सुचारुगण्डमण्डलम व्रजाङ्गनै कृष्ण दुर्लभम यशोदयास मोदयास गोपयास नंदया युतं सुखेकदायकं नमामि गोपनायकं सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजं ददानमुत्तमालकं नमामि नन्दबालकं समस्तदोष शोषणं समस्तलोकपोषणं उपमानसं नमामि नन्दलालसं भुवोभरावतारकं भवाब्धिकर्णधारकं यशोमती किशोरकं नमामि चित्तचोरकं दृगन्तकान्तभङ्गिनं सदा सदालसङ्गिनं दिने दिने नवन्नवं नमामि नन्दसम्भवं गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरं सुरद्विषन्निकन्दनं नमामि गोपनन्दनं नवीन गोपनागरं नवीन केलिलम्पटं नमामि कुमेघसुन्दरं तडित्प्रभालसत्पटं समस्तगोपनन्दनं हृदम्बुजैकमोदनं नमामि कुञ्जमध्यगं प्रसन्नभानुशोभनं निकामकामदायकं दृगन्तचारुसायकं रसालवेणुगायकं नमामि कुञ्जनायकं
दृगन्त विदग्ध गोपिका मनोज्ञतल्पशायिनं नमामि कुञ्जकानने प्रवृद्धवन्निपायिनं यदा तदा यथा तथा तथैव कृष्णसत्कथा मया सदैव गीयतां तथा कृपा विधीयतां प्रमाणिकाष्टकद्वयं जपत्यधीत्ययः पुमान् भवे सनन्दनन्दने भवे भवे सुभक्तिमान् भवे भवे सुभक्तिमान्. खूपच छान. धन्यवाद. यानंतर अनघाताई यांच्या सुरेल आवाजात आरती ऐकूया. अनघाताई प्लीज. नमस्कार. ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजंती माळा. ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजंती माळा. चरण कमल जाचे अति सुकुमार ध्वज वज्रांकुश ब्रीदाचा तोडर. ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजंती माळा. नाभी कमळ ज्याचे ब्रह्म्याचे स्थान हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन. ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजंती माळा. मुख कमल पाहता सुखाची कोटी वेधले मानस हरपली दृष्टी. ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजंती माळा. जडित मुकुट ज्याचा दैदिप्यमान तेणे तेजे कोणले अवघे त्रिभुवन. ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजंती माळा. एका जनार्दनी देखिले रूप रूप पाहता झाले अवघे तद्रूप. एका जनार्दनी देखिले रूप रूप पाहता झाले अवघे तद्रूप. ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजंती माळा. ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजंती माळा. ओवाळू आरती मदन गोपाळा श्याम सुंदर गळा वैजंती माळा. गोपाल कृष्ण भगवान की जय. धन्यवाद अनघाताई. किती सुरेल गायलात. कार्यक्रमाची सांगता श्रीकृष्ण गोविंद हरी मुरारीनी करूया. आपण सगळेजण तीनदा म्हणूया. चला चालू करा. त्याआधी श्रीकृष्ण आभार प्रदर्शन आभार ह्याच्यानंतर प्रदर्शन काका करतील. एकदा म्हणूया आणि मग काका आभार प्रदर्शन करतील. श्रीकृष्ण श्रीकृष्ण कृष्ण गोविंद 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 हरे 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 मुरारे. नारायण 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 वासुदेव. श्रीकृष्ण श्रीकृष्ण गोविंद गोविंद हरे. हरे मुरारे. हे नाथ नाथ नारायण वासुदेव. वासुदेव. श्रीकृष्ण श्रीकृष्ण गोविंद गोविंद हरे मुरारे. हे नाथ नारायण वासुदेव. यानंतर कार्यक्रमाचा समारोप अरविंद काकांच्या आभार प्रदर्शनाने करूया. अरविंद कुलकर्णी या व्यक्तिमत्वाची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही, ते सर्वज्ञात आहेत. सो काका प्लीज. नमस्कार. कला वैभव यूट्यूब चॅनल व जय श्रीराम गोतावळा आयोजित श्रीकृष्ण जयंतीच्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. जय श्रीराम गोतावळा या समूहात नेहमीच आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामध्ये
प्रतिभाताई पाठक, अनघाताई पत्के, सुवर्णाताई मोजाड यांचा सक्रिय सहभाग असतो. शिवाय प्रत्येक रविवारी प्रभातीमणी हा आध्यात्मिक चिंतनाचा कार्यक्रम समूहावर सादर केला जातो. त्याची संपूर्ण जबाबदारी वृषालीताई पांचाळ यांनी स्वीकारलेली आहे. त्या सर्वांना, सगळ्या आमच्या जय श्रीराम गोतावळ्याच्या टीमला खूप खूप धन्यवाद, त्यांचे खूप आभार. आज ज्यांनी आपल्या मधुर आवाजात माना मानव वा परमेश्वर हे भक्ती गीत गाऊन वातावरण भक्तिमय करून टाकले, ते आमच्या सवंगडी ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रदीपचे आचार्य सरांचे खूप खूप आभार. त्यांनी आमच्यासाठी वेळ दिला. त्यांचा गीत रामायण सुद्धा एक कार्यक्रम खूप श्रवणीय असतो, तो सुद्धा आपण एखाद्या वेळेस ऐकायला आपल्याला मिळणार आहे. अनघाताई तर सर्व प्रकारच्या गाण्यात अगदी तरबेज आहेत. भक्तिगीतं, भावगीतं ऐकताना प्रेक्षक भक्तिरसात तरलीन होऊन जातात. कलावैभव युट्यूब चॅनल हे रसिकांची आवड जपणारे चॅनल आहे. भारतीय संस्कृतीत जपणारे चॅनल आहे. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, दीपावली इत्यादी समारंभात सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून त्याचे उत्कृष्ट सादरीकरण करणे हे कलावैभवचे वैशिष्ट्यच आहे. आजचा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालिका सौ आबोलीताई बुरांडे, सौ शिल्पाताई रवी व हैदराबाद स्थित आमचे मित्र श्री माधवजी चौसाळकर हे तिघेही खूप खूप परिश्रम घेऊन कलावैभवच्या वैभवात भर घालीत आहेत. आबोलीताईंना मी रेकॉर्डिंग करण्याची विनंती केली व त्यांच्या बिझी शेड्यूल मध्येही त्यांनी आपल्यासाठी वेळ काढून रेकॉर्डिंग केले. त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की त्यांनी कलावैभवच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करावे, म्हणजे त्यांना असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. असो, माझा थोडा लांबलेला हा आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम मी आटपता घेतो आणि इथेच विराम देतो व आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद काका. कार्यक्रम संपूर्ण झाला असं जाहीर करते मी. धन्यवाद.